अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्याचे जीवन बदलणार असते त्यालाच हा व्हिडिओ मिळतो आणि त्यालाच हा व्हिडिओ ऐकायची इच्छाही निर्माण होते. तू हे बघतो आहेस म्हणजे तुझे जीवन बदलणार. तुझे नाव आधीच लिहिले गेलेले आहे, त्यामुळे तू हा व्हिडिओ चुकून बघत नाही आहे. ज्या गोष्टींची तुला मनापासून इच्छा होती, ज्या गोष्टींचे तू स्वप्न बघत होतास, आज ते स्वप्न तुझ्या पदरात पडणार आहे. बाळा, तुझ्या जीवनात बऱ्याच वेळा असे क्षण आले असतील की तुला वाटलं असेल की एवढी मेहनत करूनसुद्धा यश हाती का लागत नाही, का बरं नेहमी अपयश हाताशी येतं. आपण आपल्या योजनेप्रमाणे काम करतो, आपल्या कामांमध्ये संपूर्ण मेहनत, आपला जीव ओतून टाकतो. दिवसा काय तर रात्रीसुद्धा आपण त्याच गोष्टींच्या मागे असतो. मग मनात प्रश्न येतो की हे परमेश्वरा, हा मार्ग एवढा कठीण का बरं आहे. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपण आपल्या आजच्या गरजांकडे लक्ष देतो. आजचा आणि आपल्या आयुष्याचा जो ध्येय असतो, आपण फक्त त्याचा विचार करतो. पण परमेश्वर आपल्या पूर्ण जीवनाचं व येणाऱ्या पिढीचा विचार करत असतो. तुला जेव्हा वाटलं की आता सगळं संपलं आहे, आता मी संपलो आहे, तेव्हा स्वामी स्वतः तुला उचलतात. जीवनात कधीकधी आपल्याला स्वतःवरच चीड येते. आपल्याला वाटतं की आपण एवढे चांगले का बरं आहोत आणि साधं राहूनसुद्धा माझ्याच वाटेला दुःख अपमान का बरं. पण आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, जो कोळसा सर्वात जास्त तापला जातो तोच पुढे जाऊन हिरा बनतो आणि तोच सगळ्यात मौल्यवान असतो. दुसऱ्यांना मदत हवी असते तेव्हा तू त्यांची मदत करतो, पण जेव्हा तुझी बारी येते तेव्हा कोणीही मदतीला उभं राहत नाही. काही नाती, काही मित्रमंडळी हातातून निसटून जातात, पण बाळा, ज्यांना तू गमावलेस ते कधीच तुझे नव्हते. आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वामी कधीच दूर करत नाही, आणि ज्या गोष्टी दूर झाल्या तर समजून घे की त्या तुझ्या कधीच नव्हत्या. तुझ्या आयुष्यात अचानक काही दरवाजे बंद झाले असतील, तुझे स्वप्न तुझ्या डोळ्यासमोर तुटून पडले असेल, किंवा एखादी संधी हातातून गेली असेल, पण बाळा, स्वामींवर विश्वास ठेव. ते असं कधीच नाही करणार ज्याने तुझ्यावर वाईट वेळ येईल, तुझं नुकसान होईल. ज्या गोष्टींचा तू मनापासून पाठलाग करत होता, कदाचित ते तुझ्यासाठी योग्यच नव्हतं. संधीच्या मागे मागे वाईट मार्गावर जाऊन आयुष्य घालवण्यापेक्षा योग्य संधीची प्रतीक्षा करून चांगल्या मार्गावरून योग्य जीवन घडवायला स्वामी आपल्याला नेहमी मदत करतात. स्वामी कधीच तुला एकटं सोडत नाही. ते योग्य वेळी योग्य रस्ता, योग्य व्यक्ती तुझ्या जीवनात आणतात, जेणेकरून तू तुझ्या जीवनात नेहमी सुखी आणि आनंदी राहावंस. कित्येक वेळा तू अपमान सहन केला असशील, कामामध्ये अपयश सहन केलं असशील, आणि लोकांना हेही वाटलं असेल की तू काहीच कामाचा नाही आहेस, तू जीवनात काहीच नाही करू शकत. पण बाळा, ज्याचे मन मोठं असतं त्याच्या जखमा पण मोठ्या असतात. तुझे अश्रू, तुझं मन, तुझी चिंता हे सगळं स्वामींना दिसतं आहे. तुझ्या मनामध्ये उठणारं भावनांचं वादळ स्वामींना कळतंय, आणि म्हणूनच स्वामी तुला म्हणतात आहे की बाळा, तू एकटा नाही आहेस, मी तुझ्या बरोबर उभा आहे. स्वतःला अपूर्ण समजू नकोस. मी कधीच काही करू शकत नाही, माझ्यात कमी आहे, मी माझ्या घरच्यांवर बोज आहे, मी जन्म घेतला, पाप केलं, हा विचार करणं तू बंद कर. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला जन्म आम्ही दिला आहे, त्यामुळे तुझी काळजीही आम्ही करू. तू फक्त तुझे कर्म कर. चांगल्या गोष्टींना सर्व जग बघतं, पण ज्या गोष्टी तुटलेल्या असतात त्यांना फक्त स्वामी बघतात. तुझं मन तुटलं आहे, हताश झालं आहे, पण चिंता नको करूस. जी गोष्ट तुटलेली असते तिला जोडायचं सामर्थ्य फक्त स्वामींमध्ये आहे.
आणि जिथे दुःख जास्त असतं तिथूनच सर्वत्र आनंद पसरतो. तिथेच आनंदाची जागा जास्त असते. तू सहन केलेल्या सर्व वेदना व्यर्थ नाहीत. तू ज्या गोष्टी गमावल्यास त्यापेक्षा मोठ्या आणि सुंदर गोष्टी स्वामी स्वतः तुला देणार आहेत. तुझ्या जीवनात जे येणार आहे त्यामुळे तू आता थक्क होशील. स्वामींची योजना कधीही चुकत नाही. त्यांची वेळ कधीही चुकत नाही. त्यांचे निर्णय नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम असतात. हा संदेश म्हणजे खूण आहे, योगायोग नाही. तुझ्या आयुष्यामध्ये नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ आता आली आहे. आजपर्यंत तू ज्या वेदना सहन केल्यास, ज्या गोष्टींनी तुला तोडलं, तुला रडवलं, तुझा सतत अपमान केला, तुला तुच्छ समजलेत, आता त्यांचा शेवट आला आहे. आणि स्वामी तुला सांगतात आहे की बाळा, मी तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला आहे. तुझे वाईट दिवस आता संपले आहे. आता तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात होत आहे. जीवनात जे तू भोगलास ते असंच नव्हतं. तुला आता जे वैभव, जे ऐश्वर्य मिळणार आहे ते सांभाळून ठेवायची तुझ्यात हिंमत निर्माण व्हावी, त्यासाठी नियतीने केलेला अट्टहास होता. स्वामी तुझ्यासाठी जे आणतात आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा, तू गमावलं नाही आहेस. तुला अनावश्यक गोष्टींमधून स्वामींनी मोकळं केलं आहे. तू एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर स्वामी आहेत. त्यांचा आशीर्वाद पण आहे. तू तुटला नाही आहे, तू नव्याने घडवला जातो आहेस. तुझ्यासाठी नवीन आशेचे किरण आले आहे. नवीन जीवन तुझ्यासाठी आलेलं आहे. तुझ्यामध्ये आता चमत्कारिक बदल घडतात आहे. आणि बाळा, तू हा संदेश शेवटपर्यंत वाचावा ही देखील स्वामींचीच इच्छा होती. त्यांनी तसंच ठरवलं होतं. त्यामुळे बाळा, आजचा हा दिवस साधा नाही. आजपासून तुझ्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार आहे. जे पण काही हरवलं होतं ते परत मिळेल. जे तुझ्यासाठी लिहिलं होतं ते आता तुला मिळणार आहे. जे तुटलं होतं ते सुंदर, मोठ्या, चांगल्या स्वरूपात तुला मिळणार आहे. त्यामुळे बाळा, आता चिंता करणं सोडून दे आणि चिंतन कर. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक काम कर बाळा, स्वामींचा हा संदेश सर्व स्वामी भक्तांना पाठव आणि कमेंटमध्ये लिही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.